मित्र हो, नमस्कार. माणसांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत कोणी आपल्यासोबत कायम राहत नाही. एकाची सोबत मात्र कधीही सुटत नाही. हा एक कोण? त्याचं नाव संकट. तुम्ही गरीब असा, श्रीमंत असा, कुठल्याही जातीचे असा, कुठल्याही धर्माचे असा, हे संकट कधीही तुमची आमची सोबत सोडत नाही. म्हणजे खरं तर हे संकट पाठलाग करीत आपण जाऊ तिथं येत असतं. अशा संकटाच्या प्रत्येक प्रसंगी असंच कोणीतरी आपल्याला अचानकपणे मदतीला धावून येतं आणि आपण म्हणतो, अरे साक्षात परमेश्वर आपल्यासाठी धावून आला, देवानंच आपल्याला वाचवलं, देवानंच आपल्याला या एवढ्या मोठ्या संकटातून सुद्धा सोडवलं. पण कधी कधी बघा, हा देव आपल्याला वाचवायला आला तरी आपलं नशीब आपल्याला यात वाचू देत नाही. आणि कधी कधी ते कसं वाचवून आपल्याला निघून जातं तेही आपल्याला कळत नाही. म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी. अर्थात ही जी म्हण आहे ना मित्रांनो, ही आपण शाळेत गेल्यापासून शिकत असतो. जगता जगता त्याचा अनुभव देखील आपण घेत असतो. पण आता मी जो तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे ना मित्रांनो, तो पाहून तुम्ही काय म्हणाल तुम्हीच सांगा. मुंबईच्या फिल्टर पाण्यामधली ही एक दुर्दैवी घटना. मिठी नदीच्या वेगवान प्रवाहात मुंबई पवई फुले नगर मध्ये राहणारा हा तरुण पाय घसरून पाण्यात पडला. या पाण्यासोबत तो वाहून जातच होता, पण त्यानं एका भिंतीच्या सळईचा आधार घेतला. लोकवस्तीतून ही नदी वाहत होती, त्यामुळे आजूबाजूच्या काही लोकांचे लक्ष इकडे गेलं. त्याच्या या संकटात अक्षरशः देव बनून काही तरुण पुढे आले. जीव घेण्या प्रवाहातून त्याला वाचवण्याचा जोरदार प्रयत्न झाला. त्याच्या मदतीसाठी वरून खालच्या बाजूला एक दोर देखील सोडण्यात आला, पण या दोराला पकडण्याआधीच नदीच्या पाण्यानं त्याला पुन्हा ओढलं. माणसातला देव हरला आणि निसर्ग जिंकला असंच म्हणण्याची वेळ आली, पण तरीही निसर्गाच्या पुढे ही नियती एक असते बघा. तसं पाहिलं तर नियती काय आणि निसर्ग काय, दोन्ही एकचित रूप म्हणावी लागतील. एवढ्या वेगवान प्रवाहामध्ये मिठी नदीतून तो तरुण वाहून गेला. आता बघा त्याचं पुढं काय झालं असेल हे प्रवाहच सांगून जातो. पण नाही, पुढेही असाच माणसातला देव त्याच्या मदतीला धावला आणि त्याचा जीव वाचला. सावध राहा, पावसाळ्याचे दिवस आहेत. संकट कुठूनही कोसळू शकतं. प्रत्येक वेळी माणसातला हा देव येईलच असं नाही. सावध रहा, सुखी रहा. धन्यवाद.